शालेय शिक्षण क्रीडा विभाग व क्रीडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, जुन्नर तालुका क्रीडा शिक्षण संघटना व श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ ओतूर संचलित विजन इंटरनॅशनल स्कूल डुंबरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धांचे आयोजन दिनांक 13 व 14 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आले। त्यामध्ये 14, 17, 19 वयोगटाअंतर्गत आत्मामालिक श्री जे.आर. गुंजाळ इंग्लिश मीडियम आणि ज्युनियर कॉलेज आळेफाटा या शाळेतील 20 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला आणि या स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश संपादन करत स्पर्धेमध्ये महिमा निलेश चव्हाण या विद्यार्थिनीने 19 वर्ष वयोगटामध्ये लांब उडीमध्ये प्रथम क्रमांक तसेच 100 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे। निशांत निलेश आहाडी या विद्यार्थ्याने 19 वर्ष वयोगटामध्ये 100 मीटर धावणे आणि लांब उडी या वैयक्तिक स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। तसेच तन्वी विलास भोये आणि खुशी शैलेश सुतार या विद्यार्थिनींनी 19 वर्ष वयोगटाखाली 200 मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे। ऋतिका संजू बीज आणि तेजश्री प्रवीण चव्हाण या विद्यार्थिनींनी 19 वर्ष वयोगटातील 400 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे। 17 वर्षाखालील वयोगटामध्ये रोनक राकेश कोदे या विद्यार्थ्याने 100 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे। ऋतिक बाळू साबळे या विद्यार्थ्यानं 19 वर्ष 200 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे। सदर विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय स्पर्धेतील यशानंतर त्यांची निवड आता जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे। या स्पर्धेमध्ये मिळवलेल्या घवघवीत यशाचं विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे सन्माननीय अध्यक्ष श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी खूप कौतुक केलं आहे आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत। तसेच ओम चैतन्य फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय डॉक्टर प्रदीप गुंजाळ, सचिव मीनाताई गुंजाळ, अथर्व फाउंडेशनचे संस्थापक श्री नंदकिशोर भाटे सर, प्राचार्य श्री सारंगधर बावस्कर सर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक साहिल मनसुरी सर व महेंद्र गुळवे सर या सर्वांचं अभिनंदन करत कौतुक केलं आहे। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, आळेफाटा।